नमस्कार आमच्या भाऊ नमस्कार बहिणींना. बोला. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? पावसाने परत धुमाकूळ माजवलाय भाऊ बहिणींनो. केस ऐकलंय जायला लागलाय ते माझे, काहीतरी सांगा माझ्या पाऊस बहिणींनो. आज उघडला थोडा जरा, आज उघडी दिली जरा पावसानं. सारखा चालू पाऊस आहे बरं का भाऊ बहिणीनं. सारखा चालू आहे सारखा. डोक्यात खजावतंय नुसतं. डोक्यात काय असं तसल्या वालिका काय झालं नाही ते बरं का माझ्या, पण अशी केस पिकलेली आहे ती. आणि तुम्हाला सांगते कोंडाला काय झालंय, नुसती चमडी खाजावती डोक्याची, नुसती चमडी खाजावती. काय करावं काय नाही काय कळणारच मला. नुसतं खरा 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 डोकं खाजवतंय माझं. काय लाव त्या मेहंदीत मस्त लिंबू पिळून लावती. परत तुम्हाला सांगते कोंड्यासाठी सगळं प्रयत्न नाही केलं केसाला पण काय कोंडा नाही, काय झाला. केसाला काय होत नाही. आणि केस बी वाढत नाही आता. केस्टिंग तेल लावत होते बरं का मी पहिलं, पण चांगलं त्याला 2 वर्ष होऊन गेलं बंद केलंय, कारण की लय महाग बाटली झाली. आता स्वस्त काय राहिलं नाही, स्वस्त राहिलं काय नाही भावा बहिणींनो. मग काय घ्यायची सुद्धा सोय राहिली नाही. काय असलं माझ्या बहिणीकडे औषध तर नक्कीच सांगा मला. औषध सांगा काय असतं तर. चमडे खाजावते नुसती, डोक्यातली चमडे खाजावते. दुसरं काय नाही, फक्त चमडे खाजावते चमडे. हा काही असा वांग यायला लागलाय. त्या वांगासाठी, वांग कशासाठी येतो काय येतो काय माहित नाही भाऊ. ते तुमच्या इथं ह्याच्यात चट्टा होता ती गेला का होते क्रीम? थोडा थोडा गेला, थोडा आहे. कुठे कुठं होता? कुठल्या क्रीम होती ते? डॉक्टर आता काय, डॉक्टर देते मला काय माहिती. पण आहे का त्याचं काय कवर बिवर? काय की कुठे आई वर बॉक्समध्ये ठेवली. ते नाव हे नाही तर सगळ्या हे चेहऱ्याचं असं असं पसरत ते वांग. हो काय सांगायचं, हाय बरं आहे. तर चला आता सकाळपासून तुम्हाला सांगते, काल आपण माझं कानातल्याला मी परवा दिवशी पैसे भरलं होतं गोल्ड लोन केलेलं राजूनं. त्यानंच मला पाठवलं होतं, त्यानंच घेतलं. म्हटलं आता काय गावातले माणसं पाठवायच्यात का. 5,000 घेतलं होतं त्यानं, ते पण 4,500 रुपयात पाठवलं. 500 650 बदरनं घातलं मी. असू आता काय करायचं. तर काल काय ते दुकान बंद होतं. दुकान बंद असल्यामुळं तुम्हाला सांगते काय काम आपल्याला झालेलं नव्हतं. त्यामुळे डाग काय आपला सोडून आपल्याला भेटला नव्हता. आता तुमचं दाजी हो का घेऊन आल्या ते कानातलं. जाऊन आता चाललं जाऊन बघा. ते पण त्यांना सकाळपासून मी म्हणत होते की जावा जावा जावा, कारण की पाऊस चालू आहे आणि पावसामुळं गिरायक पण हेच असतं, थकीत असतं. त्यामुळं काही गिरायक नसतं. वाद लावला सकाळपासून माझ्या मागे. हा वाद लावला सकाळपासून, आणा 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 आणा. मग आता आणा म्हटलं मला वाद लावला. मग आता काय पैसे भरलेलं बुडवायचं होतं काय? कुठं आपल्या लक्षात राहत नाही भाऊ बहिणी ती पावती कुठं ठेवली कुठं नाही ठेवली, असं गडबडीच्या ह्यात राहत नाही लक्षात. ती पावती हरवलं कुठं काय झालं की विषय मिटला आपल्या डागाचा. कानात काय नव्हतं, कुणी घातलं होतं मी कानात, ते मला कालच भेटलं असतं. पण विषय काय झाला, पावसामुळे सगळा गोंधळ झाला. आता एका ताईची मला कमेंट आली होती बघा बरं का रात्री. तिचं काय म्हणणं होतं माहिती का त्या ताईचं? तिचं असं म्हणणं होतं की जगाच्या अखेरीत तुलाच गारठा लागतो का, तुला थंड वाजते का? गावाकडल्या बाया किती काम करते त्या, कशा राहत्या त्या, त्यांना कसं गार लागत नाही, तुला जगाच्या अखेरीत गार लागतंय का, असं म्हणायचं होतं त्यांना. तर त्या ताईंना मला सांगायचं, मी कुठं म्हणले की जग एकीकडं मी एकीकडं आहे, जगाच्या अखेरीतच मला गार लागतंय. तसं मी कधीच म्हणलं नाही. गावाकडल्या बाया काम हे करते त्यांना, आम्ही बी कामच करतोय. आम्ही काय बसून नाही खात कोणाच्या जीवावर. काम हे प्रत्येकालाच करावं लागतंय. आणि तुम्हाला एवढं पण काम माहिती करावं लागतं असेल, भाऊ बहिणीनं. नाही नाही तुम्हाला एवढं पण माहिती असेल, गावाकडे बाया का बाय करतात हे माहिती आहे म्हणल्यावर सगळ्यात जास्त थंडी गावाकडे असते. पण तुम्हाला माहितीच असेल मग त्या ताईंना. पाऊस चालू आहे, 4 5 दिवस झाले पाऊस चालू आहे इकडे. सारखा पाऊस येतोय, रिमझिम कंटिन्यू रिमझिम पाऊस रिमझिम. चालू आहे, कंटिन्यू. सारखा पाऊस चालू आहे इकडे बघा. त्या पावसाचा काय मेळच नाही, ताल बी नाही, मेळ बी नाही. त्या पावसाचा ताल बी नाही, मेल बी नाही, काय करायचं. बरं आता पावसाचा दिवस आहे तर म्हणलं पाऊस येणारच की.
आणि गावाकडे थंडी बी सगळ्यात जास्त असते. पाऊसमध्ये थंडी पडणारच का? पाऊसमध्ये थंडी येणारच. इस्कर ते दिलं त्याला ढिल्ल कसं काय होतं इस्कर. तुमचं दारी बी आज तुम्हाला सांगते घरीच आहे तर पावसामुळं कामा नाही ती हो. कामच नाही ती बाबा, काय करणार सांगा. चालू कामा नाही ती पावसामुळं. पावसामुळे काय बंद पडली, सगळ्याची बंद पडली ती काम. कच कच नाही तर वाळू पावसामुळे नाही काम बंद पडली त्यांची. आणि आता सिमेंट उली दळ्या होत्या चालू. सारखं चालूच आहे त्याचं रिमझिम रिमझिम रिमझिम. तुमचं काय झालं आज कामाचं? नव्हतं चालू आली. हं. काय बसा नाही बाबा. तो पाऊस आला का वाजायला. चालूच आहे पाऊस तर कंटिन्यू. मुंबईला पुण्याला तर कसला पुणे ह्या मुंबईला तर पाऊस कसला चालू आहे जोरदारच. आता पावसाचा दिवस मध्ये पाऊस पडणारच की, काय केलं तरी सांग. काय काय घर सुद्धा म्हणजे माणसाचं काहीच खरं नाही. माणसाचं जीवन असले उन्हाळ्यात बी तसं उन्हाने माणसं होते ती घाया, पावसाने घाया, थंडीनं घाया. काय करायचं. पावसाचं काम पाऊस करतोय ना, पडायचं पाऊस पडणारच की पाऊस. तुम्ही तरी नाही म्हणता तरी ते पाऊस पडणारच. म्हणणार आहे का असं थांबणार आहे का, म्हणणार आहे का पाऊस नाही आता पडत नाही, असं थोडंच आहे का? आणि बाजारच्या दिवशी तर हमखास येतो बाजारावर पाऊस. आज शुक्रवार आहे आमच्याकडला बाजार. दिवसच आहे, त्याचं टायमिंगच आहे, येणार पाऊस. पण आज कसं आहे माहितीये का, वारण पाऊस चालू आहे का नाही. हा, वारं बी चालू आहे पाऊस बी चालू आहे. नाही पाहिजे ना, हा वारण पाऊस पाहिजे. हवा सुटल्यावर जरा वाय जरा बरं वाटतं, म्हणजे कपडे सुकते ती ना. 2 दिवस झालं कपडे तर वाळा नाही. कपडे 2-3 4 दिवस कपडे वाळत नाही. वाळा नाही तीच कशी आगोद कसं काय करायचं सांगा. कशा म्हणून 4-4 5-5 हे ठेवायचे ड्रेस पावसाळ्यात. ड्रेस घालून जमते का जास्त कपडे पावसाळ्यातच लागते ती. वाळत नाही ती एकतर कपडे. काय झालं? पाऊस चालू आहे, वाऱ्यानं फादा पडला भावा बहिणीनं झाडाचा. ते काढावं लागल आता. उसात पडला उसात. लढाई सुबाबळ आहे ना. काय बाय ह्याला वैताग दिला का, इस्कूर नाही इस्कूर काय बसणार बाय कानात. नको म्हणताय का काय, परत ह्याला दुकानात जायचंय का काय. बस की बाबा. बसला. माझ्या काय बहिणींचं असं म्हणत होतं की योग्यता आता पाया जरी पडली किंवा पायापाशी येऊन जरी असे दणवट घेतलं तरी पण तू काय आता कोणाला काय मदत करू नको किंवा कोणाला काय देऊ नको. तर ती मी पण आता काय तुम्हाला सांगायचं भाऊ बहिणी, मी मस्त नाही म्हणते मदत ही करायला, नाही देणार म्हणते मी. आता काय त्यांना बी गरज असते तशी घेतल्याशिवाय ती बी काही करत नाही ती. असा विषय आहे. काय करायचं. जाऊ दे आता. नदीला काय करायचं. माझ्या केसासाठी पण तेवढं काहीतरी सांगा माझ्या बहिणींनो, काय करावं. लय पातळ केस आहे त्यावर, लय केस पण जायला लागले ती माझी. केस पण लय जायला लागले ती. आणि कोंडा झालाय लय डोक्यात. नुसती ही जी चमडी आहे ना, चमडी अशी खरा 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 खाजू वाटती आणि नुसती डोक्यात आगाग आगाग होती. असं होतंय. तर असू द्या, जी राजूनं कानातलं जे ठेवलं होतं ना माझं, जे गोल्ड लोन केलं होतं ना, ते आणलं सोडू नका, घातलं मी कानात. होय दिल्यावर दिलंच की, दिल्यावर की भाऊ बहिणी त्यानं घेतलं दिलं बी. आता तसंच गळ्यातलं बी त्यांनी सोडवलं ना, म्हणजे टेन्शन नाही. काय मुलकाचं याच हे भरावं लागतंय. काय सांगायचं हाय बरं आहे. तर चला मग, तुमचं जेवण हे झालं का सांगा. घ्या सगळ्यांनी मग आपापली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच.